नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये अवैधरित्या होणारी वृक्ष छाटणी S9च्या दणक्याने थांबली. भांडूपमध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन दिमाखात संपन्न. तर ठाण्यात सॅटिसखाली मलनिस्सारण वाहिनीच्या कामाने नागरिक त्रस्त. S9च्या दणक्याने पालिकेने थांबवली LBS मार्गावरील विनापरवाना वृक्ष छाटणी. पावसाळ्याच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी वृक्षांची छाटणी करण्यात येते. महानगरपालिकेच्या टीवॉट तर्फे LBS मार्गावरील सोनापूर ते मुलुंड शेखनाका परिसरातील वृक्षांची छाटणी मोहीम सुरू होती. या मोहिमेत 5 ते 6 कंत्राटी कामगार वृक्षांच्या छाटणीचे काम करत होते. वृक्ष छटाईमध्ये 6 इंचापेक्षा लहान फांद्या छाटल्या जातात, पण पालिकेतर्फे मोठमोठ्या फांद्याही तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. यासंबंधी पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत प्रकरणातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी परवानगीची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतीही लेखी परवानगी नसल्याचे दिसून आले. तर पालिकेचे अधिकारी साईनाथ पस्टे यांनी या वृक्ष छाटणीची माहिती S9शी बोलताना दिली. भांडूप सोनापूर ते शेखनाका इथपर्यंत झाडाची छाटणी चालू किती आकाराच्या फांद्या कापण्याचं काम चालू? कारण असं म्हटलं जातं की काही ठिकाणी मोठ्या मोठ्या फांद्या तुम्ही कापलेल्या आहेत. सुकलेली फांदी असेल तिथे मोठी ती कापायलाच पाहिजे. पण नागरिकांचा आरोप आहे की त्या फांद्या आपण पाहू शकतो ताज्या फांद्या त्या तिच्या पडण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. पडण्याची शक्यता आहे म्हणूनच काढल्या गेल्या, त्या नाहीतर काढल्याच नसतं. तुमच्याकडे परमिशनचं लेटर आहे का म्युन्सिपाल्टीचं? काही परमिशनचं लेटर ऑफिसमध्ये आहे. नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे नाही आहे. जे काय बाकीचं काय तुम्हाला विचारायचं तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन साहेबांची. वृक्ष छाटणीच्या वेळी कोणतीही लेखी परवानगी नसल्याने अखेर पालिकेच्या पथकाने भांडूप सोनापूर पासून सुरू केलेली मोहीम निर्मल लाईफस्टाईल जवळ थांबवली. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधव सह कौस्तुभदार व्यास, S9 न्यूज, मुंबई. नौपाड्यात NKGS बँकेचे ATM फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी. बँकेच्या ग्राहकांना बँकेतील पैसे सहजरित्या उपलब्ध व्हावेत म्हणून बँकांनी ATM मशीनची सुविधा अंमलात आणली. मात्र याच ATMची सुरक्षा रामभरोसे असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. नौपाड्यातील गोखले मंगल कार्यालयाजवळ NKGS बँक आणि तिची ATMची सुविधा आहे. मात्र काल रात्री अज्ञात इसमांनी ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आलाय. चोरट्यांनी ATM मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झालाय. ATM मशीन मधील पैसे असलेला भाग लवकर निकामी न झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न हा फोल गेला. सकाळी बँकेच्या सुरक्षा रक्षकाला हा सर्व प्रकार लक्षात येताच त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तर सदर घटनेविषयी नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूप कोकण नगरमध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न.
राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र सेना या राजकीय पक्षाच्या भांडूप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन कोकणनगर येथे करण्यात आले. हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भोई देसाई यांच्या हस्ते भांडूप मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीत धनंजय भाई देसाई यांचे स्वागत करण्यात आले. तर संतोष साठे, गिरीश वेंजरे, लक्ष्मण ओरसकर यांच्या पुढाकाराने भांडूपमध्ये हिंदू राष्ट्र सेना पक्षाचे कार्यालय उघडण्यात आले आहे. धनंजय भाई देसाई यांना दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन केले. धनंजय भाई देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. हिंदू राष्ट्र पक्षाचे संतोष साठे यांनी हिंदू राष्ट्र पक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती S9शी बोलताना दिली. हिंदू राष्ट्र सेनेचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांच्या पहिल्यापासून जे कार्य झालेले हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हिंदूंना एकत्र करणे आणि हिंदुत्व आहे ते अखंड टिकवत राहणे महाराष्ट्राच्या देशामध्ये आपले हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणे आमच्या प्रत्येक हिंदूंची इच्छा आहे. हे लोकांना पटवून देणे, लोकांच्या मनातलं हिंदुत्व जागं करणे हे आमच्या पहिलं हिंदू राष्ट्र सेनेचे म्हणजे ध्येय आहे. आणि ह्या ध्येयाच्या याच्यातून आपले जसे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला वारसा लागलेला आहे. महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची मेळ रोवली होती. ती पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात गेली होती. जे महाराजांचं कार्य आहे ते आपल्याला पूर्ण करता येतं, पण छोटं गाव आहे ना, खारीचा वाटा आहे ना, प्रत्येक हिंदूंनी माझ्या मताने की प्रत्येक हिंदूंनी त्यांचं जर मनाशी बाळगलं तर महाराजांचं कार्य आपण पुढे नेऊन नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करू आपण, असं मला या गौरवशाली महाराष्ट्रात वाटतं. तर हिंदू राष्ट्र पक्षाचे गिरीजी वेंजरे यांनी उद्घाटनासंदर्भातील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर भांडूप पश्चिम येथे हिंदू राष्ट्र सेनेच्या मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री धनंजय भाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तरी भांडूपच्या सगळ्या हिंदू राष्ट्रप्रेमींना मोठ्या संख्येने हिंदू राष्ट्र सेनेत सामील व्हा हे आव्हान आहे, ही विनंती. तर हिंदू राष्ट्र पक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्यक्रमाची माहिती अमित देशमुख यांनी S9शी बोलताना दिली. सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना जय हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र सेनेची शाखा टाकण्याचं उद्दिष्टच आहे की हिंदुत्वाचं कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. आता आज शाखा टाकली, याच्या पुढे आम्ही सर्वप्रथम शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांची आरती आम्ही चालू करणार आहे दर रविवारी. बाल संस्कार वर्ग आणि हिंदुत्ववादी जेवढे पण प्रोग्राम होते, दुसरा कोणी करो किंवा आपण करो, त्यांना जाणं किंवा त्यांना आपल्याकडे बोलवणं, म्हणजे जेवढे पण हिंदुत्ववादी लोक आहेत सगळ्यांना एकत्र करून हिंदुत्वाचं काम पुढे न्यायचं आहे, हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी हा शाखेचा हाच आमचा उद्देश आहे आणि धनंजय भाई देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य पुढे चालवून ठेवणार. अजूनही प्रोग्राम होतील ते आम्ही सांगूच तुम्हाला, त्याबद्दल माहिती देण्यात येईल सर्व लोकांना. मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तर भांडूप परिसरातील विविध मान्यवरांनी पूजेला उपस्थिती दर्शवली. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. चेंदणी कोळीवाड्यातील ठाणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर साचतात कचऱ्याचे ढीग. चेंदणी कोळीवाड्यात ठाणे महानगरपालिकेची शाळा आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून शाळेच्या बाहेर कचरा टाकण्याचे काम सुरू असल्याने परिसरात आणि शाळेत दुर्गंधी पसरतीये. सध्या उन्हाळ्याची सुट्टी जरी असली तरी शाळेच्या बाहेरील कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने शाळेबाहेर कचऱ्याचे ढीग साचतायत. स्थानिक नागरिक कचऱ्याच्या समस्येविषयी उपाययोजना करता ठाणे महानगरपालिकेकडे वारंवार मागणीही करीत आहेत. पावसाळ्यात कचऱ्याची समस्याही नागरिकांना तीव्रतेने भेडसावत असल्याने पावसाळ्यापूर्वी याबाबत उपाययोजना करावी अशी त्यांची तीव्र मागणी आहे. नाहीतर हा कचरा नागरिकांच्या आरोग्यास त्रासदायक ठरू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोपरी सॅटिस ब्रिज खालील मलनिःसरण वाहिनीचे काम नागरिकांना ठरत आहे त्रासदायक. कोपरी मंगला हायस्कूल जवळील सॅटिस ब्रिज खालील रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून मलनिःसरण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या वाहिनीच्या कामाकरिता सदर रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सध्या सुरू असल्याने बऱ्याच वेळा येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच या ठिकाणी रेल्वे स्थानक, कॉलेज, शाळा जवळच असल्याने सतत या रस्त्यावर वर्दळ असते. वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना चालताना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. फुटपाथवर अनेक लोखंडी वस्तू, गाड्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालताना त्याचा वापर होत नाहीये. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कॉलेज युवकांना कॉलेजमध्ये पोहोचण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही येतो जातो तेव्हा एकतर जागा नसते चालायला, वरतून चालायला गेलं तिथे घाण असते आणि नंतर दोन्ही ठिकाणी हॉर्नचे ट्रॅफिक भेटतं, मग लेट होतं आणि नंतर हॉर्न वगैरे वाजवत असतात सगळे, जायला अडचण असल्यामुळे लेट होतो कॉलेजला. तर मलनिःसरण वाहिनीचे काम हे नागरिकांना त्रासदायक ठरत असून त्यांनी आपली व्यथा S9शी बोलताना व्यक्त केली आहे. सॅटिस ब्रिज खाली सध्या अवैधरित्या वाहनांची पार्किंगही सुरू झाल्याचे सद्यस्थितीवरून दिसून येत असून RTO विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. इकडे ठाणे महानगरपालिकेने इकडे अनधिकृत पे अँड पार्क आहे. इथे म्हणजे इथे सगळे टांगे तुम्ही बघाल, इथे सगळे तुम्ही याल तर इथे तुम्हाला चालायला जागा नाही आहे आणि हे जे अनधिकृत जे काय आहे समजा स्क्रॅप TMCला जागा नाही आहे म्हणा किंवा TMC इथे पे अँड पार्क घेते आणि लोकांना चालायला इथे त्यांनी काही जागा ठेवलेली नाही आहे. आणि तसं म्हणाल तर हे 12 महिने इथे रस्त्याचं खोदकाम चालूच असतं. हा रस्ता पण एक डांबरीकरण आहे ना, हे वर चढ आहे, म्हणजे गाडी चालवताना पण गाडी चालवणारा पण आहे ना गाडी सांभाळून वर खाली करत असतो. परत जर का तुम्ही एक बघाल तर रस्त्याची लेवल नाहीच आहे. एक रस्ता हा जो आहे डांबरीकरण एका साईडला खाली आहे, एका साईडला वरती आहे आणि एक साईड तर म्हणाल तर अख्खा ती खोदलेलीच असते. आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेला याल तर इकडे पूर्ण जे वसाहत आहे इकडे ते एक 15 ते 20 इथे रस्ते आपल्या याला लग्नाला जे लागतात ना टांगे, ते सगळे इथे त्यांचा भाड्याने दिलेले आहे म्युन्सिपाल्टीनी, का त्यांना त्यांच्याकडनं भाडं वसूल करतात. आणि याच्यावरती ना RTO काय कारवाई करत ना, ठाणे महानगरपालिका काय कारवाई करत ना. इकडची लोक तर त्रस्त आहेत, त्यांनी किती वेळा तक्रारी करून देखील, कारण का इकडनं तुम्ही बघाल तर 2 मिनटावरती स्टेशन आहे, तर स्टेशनपासून तुम्हाला बघाल तर बस स्टॉप आहे किंवा इथे टर्न मारण्याकरता पण ते जागा आहे ना. इथे बस स्टॉपला बस जी टर्न मारते समजा या इथे पुढे अष्टविनायक चौक आहे, तर त्यांना इथे टर्न मारायला पण बस पण इकडे येऊ शकत नाही आहे. राहिलं तर समजा बाईकवाले ते पण इकडे नेहमी स्लिप होऊन जातात, कारण का इथे तुम्ही बघाल तर रेती कंटिन्यू इथे पडलेली आहे. हे जे खोदकाम जे काय चालू आहे हे त्यांचं नेहमीचंच ड्रेनेजचं जे काम आहे 12 महिने चालू आहे. स्थानिक नगरसेवक समस्यांकडे कानाडोळा करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कधीही बघा जाताना तर अडचणच असते. इथे शाळेच्या मुली सुटतात तरी अडचण असते, गाडी चालवायला जागा नसतं, मुलींमध्ये गाडी चालवायला जागा नाही. माझ्याकडे नेहमी गाडी असते, माझ्याकडे आता मी 2 व्हीलरने आलेलो आहे, पण 4 व्हीलर आणायला जागाच नाही मिळत. संध्याकाळी एकदम पॅक होऊन जातं. आणि जे जास्तीत जास्त मला बोलत त्या कॉलेजचे मुलं येतात त्याच्यामुळे जास्त त्रास होतो आणि अतिक्रमण भयंकरच चाललेलं आहे. म्हणजे सामान येतं पण तुम्ही उचला. स्थानिक नगरसेवक म्हणजे इथे समजा स्थानिक नगरसेवक त्यांचं घर तर कसं 5 ते 10 मिनटावरती आहे, त्यांना दिसत नाही आहे का ते जाणून बुजून बघत नाही आहे. त्यांनी जर तक्रारी केल्या असतील तर त्यांच्या तक्रारीला पण इकडे 5 पैशाची किंमत नाही आहे. जर का त्यांच्या तक्रारीला किंमत असती तर आज हे इकडे दिसलं नसतं. आणि इथे वचक म्हणजे ना कुठल्याच नगरसेवकाचा वचक नाही आहे इकडे, आणि ह्यांचं वचक कधी येणार आहे ते त्यांनाच माहिती. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये अवैधरित्या होणारी वृक्ष छाटणी S9च्या दणक्याने थांबली. भांडूपमध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन दिमाखात संपन्न. तर ठाण्यात सॅटिस खाली मलनिःसरण वाहिनीच्या कामाने नागरिक त्रस्त. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.